हे सगळं काय करायला लावलं मला? धुंदीत आणि विचारानं मध्ये चालता चालता 3 वेळा माझा अपघात होता होता राहिला. 2 वेळा तर बसने उडवलेच असते असे वाटले. मनात विचार आला, चला अजून तरी नशीब साथ देत आहे. कॉलेजला पोहोचलो तर रॉकी आणि विकी समोरच उभे होते. मी धावतच त्यांच्या जवळ गेलो तर त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला होता. मी काही विचारणार त्याआधीच त्यांनी माझी कॉलर धरली आणि विचारले, जस्टिन कुठे आहे रे? तसे मी घाबरतच म्हणालो, मला नाही माहीत, मी तर लगेच पळून गेलो होतो. पळून कधी गेलास? आम्हाला नाही कळलं. ती भयानक आकृती छतावर पाहिली तेव्हाच पळालो होतो. ते दोघं अजूनच विचारात पडले. तसे मी त्यांना म्हणालो, काय होतं ते? काय चेटूक करत होता तुम्ही लोक? आणि मलाही करायला लावलं. अरे तुझं तोंड बंद कर, चेटूक म्हणे. जे केलंय ना त्याचा फायदाही होणार आहे तुला. कुठलं दुःख तुझ्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. जी इच्छा व्यक्त करशील ते मिळेल. बस गुडलकच गुडलक. मनात एकदा विचार आला, कॉलेजला येताना 3 वेळा थोड्यासाठी वाचलेल्या अपघाताचं याच्याशी काही घेणं देणं तर नाही. हे दोघे खरं बोलतायत, पण हवं ते मिळवण्यासाठी ती भयानक रक्तबंबाळ आकृती आपल्या आसपास राहणार? नको नको असे गुडलक. पण हा जस्टिन कुठे गायब झाला साला? विकी म्हणाला. तसे मी त्यांना म्हणालो की माझ्या क्लासचा टाइम झालाय आणि निघालो. लेक्चर संपल्यावर मी वॉशरूमला गेलो. अजूनही तेच सगळे विचार सुरू होते. ते दोघे म्हणाले ते खरंच असेल का? पण जस्टिन कुठे गेला असेल? एवढ्यात कसल्या तरी आवाजाने माझे विचार थांबले. विचित्र आवाज होता. मी मागे फिरून पाहिलं तर डस्टबिनमधून येत होता. मी पुढे जाऊन पाहणार तेवढ्यात ते अचानक हलू लागलं. मी जागीच थांबलो. एखादी मांजर वगैरे घुसली असेल तर अंगावर यायची, पण ते काही जास्तीच हादरू लागलं. मला काही समजेल इतक्यातच ते आडवं झालं आणि त्यातल्या वस्तू बाहेर पडल्या. जे डोळ्यासमोर दिसलं ते पाहून माझा श्वासच कमी पडू लागला. त्या डस्टबिनमधून जस्टिनचं डोकं, हात, पाय आणि धड सगळ्यांचे तुकडे बाहेर पडून जमिनीवर विखुरले होते आणि झटपटत होते. मला काही समजण्याच्या आतच पुन्हा माझ्या मागचा बल्ब फुटला. जस्टिनच्या तुटून पडलेल्या शरीरात अजून प्राण बाकी होता. तो अतिशय वेदनेने कळवळत मला म्हणाला, आपण चुकलो. जो मूर्खपणा आपण केला त्याला सुधारा, काही मार्ग शोधा. एवढं म्हणत वरून कसले तरी थेंब माझ्यावर पडू लागले. मी घाबरत वर पाहिलं आणि माझ्या काळजात अगदी धस्स झालं. तीच रक्तानं बरबटलेली विचित्र आकृती आमच्या वर होती. काही समजण्याआधीच त्या पिशाच्याने झेप घेतली आणि जस्टिनच्या शरीराचा एक एक अवयव एखाद्या अधाशी प्राण्यासारखे खाऊ लागले. मी आपला जीव वाचवून तिथून पळालो. संपूर्ण कॉलेजमध्ये विकी आणि रॉकीला शोधू लागलो. तो भयानक प्रकार पाहून भीतीने धडकीच भरली होती. त्या दोघांना शोधून त्यांना हे सगळं सांगायचं होतं. मी धावत त्यांच्या नेहमीच्या अड्ड्यावर गेलो. तिथे रॉकी एकटाच बसला होता. मी त्याला सगळा प्रकार सांगितला आणि जस्टिनचे शब्दही सांगितले. तसे तो मला वेड्यात काढतच म्हणाला, काय फालतू बोलतोय? कॉलेजमध्ये लावून आलाय का? मी त्याला स्वतःसोबत त्या वॉशरूममध्ये जायला सांगितलं. पण तिथे पोहोचलो तर काहीच नव्हतं. ना ती डस्टबिन, ना जयंतच्या शरीराचे तुकडे, ना ते असल्याचे कोणतेही पुरावे. रॉकीला आता अगदी पक्के झाले की मी दारू वगैरे प्यायलो आहे आणि काहीही अभद्र बडबडतोय. विकी कुठे आहे? मी त्याला विचारलं. तसे तो म्हणाला, तोही साला मला टांग देऊन कुठेतरी गचकला वाटतं. मी रॉकीला समजावून सांगू लागलो, माझ्यावर प्लीज विश्वास ठेव. आपण मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहोत. जस्टिनला नाही वाचवू शकणार, पण जर विकी अजूनही जिवंत आहे तर त्याला तरी वाचवू. तसे तो चिडूनच म्हणाला, तुझं डोकं कामातून गेलंय. तुला आमच्यात घेतला तर तुझ्या डोक्यात हवा भरली आहे वाटतं. थांब जरा, जस्टिनला कॉल लावतो. असं म्हणत त्याने जस्टिनला कॉल लावला. पण जस्टिनचा फोन आम्ही उभे होतो त्याच्या मागच्या बाजूने वाजू लागला. आम्ही दोघांनीही एकाच वेळेस मागे वळून पाहिले. मागे असलेल्या बेसिनमध्ये जस्टिनचा रक्ताने माखलेला फक्त पंजा होता आणि त्यात घट्ट पकडलेला मोबाईल. ते पाहून आम्ही तिथून पळतच बाहेर निघालो. आता रॉकीलाही विश्वास बसला होता की आम्ही खरंच खूप मोठी चूक करून बसलो आहोत.
अख्ख्या कॉलेजमध्ये फिरून विक्कीला शोधू लागलो. पण 15-20 मिनिटांनंतर आमच्या लक्षात आलं की कॉलेजच्या पीक अवर्समध्ये जेव्हा कॉलेज संपूर्ण भरलेले असायचे त्यावेळेसही कॉलेजमध्ये कोणीही नव्हते. सगळं काही सामसूम होतं. एक वेगळीच जीवघेणी शांतता पसरली होती. आम्ही धडधडत्या हृदयाने सगळ्या कॉलेजमध्ये विकीला शोधू लागलो. मदत मागण्यासाठी कोणीच राहिलं नव्हतं. प्रत्येक क्षणाला आईबाबांचा विचार मनात येत होता. त्यांना पुन्हा भेटू शकेन की नाही. जस्टिनच्या शरीराचे ते तुकडे, त्याच्या नजरेतील रडवून टाकणारे भाव, ते पुस्तक, तिथून तर हे सारं सुरू झालं होतं. त्यात हे थांबवायचा उपायही असेल. मी झटकन त्याला म्हणालो, तुम्हाला ते पुस्तक कुठून मिळालं होतं? अरे विक्की घेऊन आला होता. त्याला ते लायब्ररीमधून मिळालं होतं. एका सिनियरकडून कळलं होतं असं म्हणाला होता. आम्हीच लालसेपोटी आंधळे झालो म्हणून हा मूर्खपणा केला आणि मृत्यू ओढवून घेतला. ते पुस्तक आता कुठे आहे? जस्टिन म्हणाला होता त्याप्रमाणे त्यात काही उपायही असेल. मी रॉकीला म्हणालो, विक्कीच घेऊन गेला होता ते. त्यांनी लायब्ररीमध्येच ते पुन्हा लपवलं होतं. त्यांनी जागा सांगितली होती, तिथे पाहू शकतो आपण. पण काही उपयोग होणार नाही, कारण मला त्यातलं लिहिलेलं वाचताच येणार नाही. ते फक्त विकीलाच कळायचं. पाहू आपण, काही मार्ग निघेल. आधी पुस्तक मिळवू. एवढं म्हणून आम्ही लायब्ररीकडे जाऊ लागलो. एव्हाना संध्याकाळ होऊन गेली होती आणि अंधार पडायला सुरुवात झाली होती. ती निर्मनुष्य बिल्डिंग अशीही भयान वाटत होती. त्यात रात्रीच्या अंधारात त्या बिल्डिंगच्या भिंती आम्हाला खायला उठत होत्या. पण जीव वाचवण्यासाठी आम्हाला आमच्या भीतीवर मात करण्यापलीकडे दुसरा काहीही पर्याय नव्हता. आम्ही मोबाईल टॉर्चच्या लाईटने पायऱ्या चाचपडत पुढे जाऊ लागलो. तेवढ्यात रॉकी कशावरून तरी घसरून पडला. तसे मीही टॉर्च लाईट खाली फिरवली आणि पुन्हा हृदयात दबलेल्या भीतीच्या लाटांना उधाण आले. तिथे जमिनीवर रक्ताचे थारोळे साचले होते. त्यात मोठ्या पावलांचे निशाण होते. म्हणजे ते नरपिशाच जवळच होते. कदाचित आम्हालाच शोधत होते. मी हात देत रॉकीला उभं केलं. आता त्याचे कपडे पुढून रक्ताने माखले होते. तेवढ्यात अचानक लाईट सुरू झाली. पण त्याचा आम्हाला आनंद होण्याऐवजी एक अनामिक भीती वाटली. कारण आमच्या वर असलेल्या ट्यूबलाईटचा प्रकाश आमच्यावर पडत नव्हता. तो प्रकाश कसल्या तरी गोष्टीमुळे अडला जात होता. वर पाहण्याची हिंमत होत नव्हती. आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि काही समजण्याच्या आत त्या नरपिशाच्याने रॉकीच्या अंगावर झेप घेतली. तो प्रसंग पाहून माझ्या शरीरात आता कसलाच त्राण उरला नव्हता. विजेचा तीव्र झटका लागल्यासारखा मी जागच्या जागी स्तब्ध उभा होतो. मृत्यूला एवढ्या जवळ पाहून जणू भीतीने जीव शरीरातून बाहेर निघून गेला होता. त्या नरपिशाच्याला मी अगदी जवळून पाहत होतो. शरीरावरून त्वचा काढून टाकल्यावर जसे वाटेल तसे त्याचे शरीर रक्ताने बरबटले होते. डोळे अगदी लाल भडक, हाताचे पंजे अतिशय मोठे होते आणि नख एखाद्या नरभक्षी जनावरासारखी होती. रॉकी वेदनेनं कळवळत होता. मदतीसाठी हाका मारत होता. त्याच्या हाका ऐकून मी पुन्हा भानावर आलो. मला काहीही करून त्याला वाचवायचे होते. मी काही करण्याच्या आत त्या पिशाच्याने आपला जबडा उघडला आणि रॉकीच्या खांद्यात रुतवला. पुढच्या क्षणी एका जोरदार झटक्याने रॉकीचा उजवा हात तोडला आणि खायला सुरुवात केली. रॉकी जीवाच्या आकांताने किंचाळला. मी कसलाही विचार न करता शरीरातली सगळी शक्ती एकवटून बाजूला असलेली खुर्ची उचलली आणि त्या नरपिशाच्यावर जोरात भिरकावली. तसा तो रॉकीला सोडून बाजूला झाला. पण त्याच्या जबड्यात रॉकीचा निखळलेला हात होता आणि तो खाण्यात तो मग्न झाला होता. मी क्षणाचाही विलंब न करता पटकन रॉकीला खेचत लिफ्टजवळ नेले. आम्ही लिफ्टमध्ये शिरलोच होतो तेवढ्यात ते पिशाच पुन्हा आले आणि रॉकीचा पाय धरून खेचू लागले. मी पटकन लिफ्टचे बटन दाबले आणि रॉकीला कसेबसे आत ओढले. पण त्याने एवढ्या ताकदीने त्याचा पाय ओढला की लिफ्टचं दार बंद होण्याआधीच त्याचा पाय मुळात उपटून बाहेर पडला. असंख्य वेदनेने आणि रक्तस्राव झाल्यामुळे रॉकी लिफ्टच्या आतच बेशुद्ध पडला. मला काही समजण्याच्या पलीकडे हा सगळा प्रकार चालला होता. कसेबसे उरलेल्या आयुष्याचे क्षण मोजत आम्ही लायब्ररीच्या मजल्यावर पोहोचलो. मी रॉकीला खेचून बाहेर काढलं आणि तिथे ठेवलेल्या फिल्टरमधले पाणी घेऊन त्याच्या तोंडावर शिंपडले. त्याला शुद्ध आली, पण तो वेदनेने कळवळत रडत होता. मला त्याची अवस्था पाहवत नव्हती, पण ते पुस्तक शोधण्यापलीकडे काही पर्यायही नव्हता.
तू प्लीज मला इथे सोडून जाऊ नकोस. रॉकी कणत म्हणाला. मीही त्याला त्या अवस्थेत सोडणार नव्हतो. मी त्याचा डावा हात आपल्या उजव्या खांद्यावर ठेवला आणि कसेबसे करत त्या टेबलवर पोहोचलो जिथे आम्ही काल बसून त्या पुस्तकातून मंत्र वाचले होते. मी रॉकीला तिथे बसवले आणि त्याचा पाय आत सरकवायला खाली वाकलो तर ते पुस्तक तिथेच पडलं होतं. नशिबावर विश्वासच बसत नव्हता. मी पटकन ते पुस्तक उचलून वर ठेवलं आणि त्याची पानं हळूहळू पलटू लागलो. त्यात त्या मंत्रांशिवाय काही चित्रविचित्र आकृत्याही काढलेल्या होत्या. मी विक्कीला पुन्हा एकदा कॉल लावला. तिथे रॉकी उरला सुरला त्राण एकवटून हाताने ती पानं पलटवून त्यातले चित्र समजण्याचा प्रयत्न करू लागला. तिथली जीवघेणी शांतता विक्कीच्या फोनच्या रिंगने भंग झाली. मी पटकन रिंगच्या आवाजाच्या दिशेने पळालो. तेवढ्यात 2 बुकशेल्फच्या मधल्या जागेत रक्ताचं थारोळं दिसलं. विक्कीचा देह निपचित होऊन तिथे पडला होता. त्याच्या जवळ जाणार इतक्यात रॉकीची किंचाळी ऐकू आली आणि पुन्हा त्याच्या जवळ पळत गेलो. तिथे पोहोचलो तर ते पिशाच्च त्याच्या पाठीवर बसले होते. मी कसलाही विचार न करता त्याच्यावर झेप घेऊन त्याला रॉकीच्या अंगावरून लांब ढकलले. त्यांनी माझ्या मानेत आपली नखं रोवली. मीही वेदनेने कळवळू लागलो. मागून रॉकीच्या हाका ऐकू येत होत्या. आपण चुकलो. आपला विश्वासघात झालाय. आपण आता नाही वाचणार. एवढ्यात त्या पिशाच्याने माझ्या छातीचा एक मोठा चावा घेतला. मी कळवळत किंचाळत तिथे पडलो. शरीरात कसलाही त्राण उरला नव्हता. डोळे नुसते रॉकीजवळ फिरवले आणि त्याच्या मृत्यूचे दृश्य डोळ्यासमोर पाहत तिथेच निपचित पडून राहिलं. त्याचे एक एक अवयव त्या पिशाच्याला खाताना पाहण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. रॉकीचे शब्द डोक्यात घुमत होते. आधी जस्टिन, मग विकी आणि आता रॉकीचा अंत माझ्या डोळ्यासमोर होत होता. स्वतःचाही असाच अंत होणार असा विचार करत माझ्या मृत्यूचे क्षण मी मोजत होतो. एवढ्यात रॉकीची शेवटची हाक ऐकू आली. मला वाचव मित्रा. बस. त्या शब्दांसाठी सारा उरला सुरला जीव एकवटून मी उभा राहिलो आणि त्या पिशाच्याला रॉकीवरून दूर ढकलले. ते पुन्हा उभं होण्याआधीच मी पूर्ण ताकदीनिशी एक संपूर्ण बुकशेल्फ त्याच्या अंगावर पाडलं. ते पिशाच्च तिथे काही वेळ तडफडत राहिलं आणि मग शांत झालं. मी सुटकेचा निश्वास सोडून रॉकीकडे फिरलो, पण खूप उशीर झाला होता. शरीरात काही त्राण उरले नव्हते. मी भिंतीला धरत पुढे चालू लागलो. सकाळ झाली होती. कालच्या संपूर्ण दिवसात काहीच खाल्लं नव्हतं, त्यामुळे खूप भूकही लागली होती. खूप रक्तस्राव झाल्याने चक्करही येत होती. छत आणि खालची जमीन सगळे एकच वाटत होतं. कळतच नव्हतं की मी नक्की कुठे आहे. मला गरगरत होतं. इतक्यात मला असं वाटलं की कोणीतरी मला बोलावतंय. मी कसाबसा भिंतीला पकडत आवाजाच्या दिशेने सरकू लागलो. खूप भूक लागली होती म्हणून खूप चक्करही येत होती. त्यात काय घडतंय काही कळायला मार्ग नव्हता. पण बस तो आवाज होता ज्याच्या दिशेने मी जात होतो. पण आजूबाजूचे वातावरण पुन्हा त्या पहिल्या दिवसासारखे होऊ लागले. पुन्हा ढग दाटून आले. पुन्हा ते पिशाच्चे येणार की काय या भीतीने माझी पावलं अजूनच जड होऊ लागली. कसाबसा करत त्या आवाजापर्यंत पोहोचलो. किती काळ उलटला होता तेही समजत नव्हतं. पण आता मात्र जे डोळ्यांसमोर होतं ते समजण्या पलीकडचं होतं. इतक्या वेळ चालूनही मी पुन्हा लायब्ररीमध्येच होतो, पण जमिनीवर नाही, छतावर. खाली टेबलवर 4 जण बसले होते. त्याच जीर्ण पुस्तकाच्या पानांवर आपली बोटं ठेवून. मला काही समजेनासं झालं. माझ्याजवळ लटकत असलेल्या ट्यूबलाईटच्या काचेत मी स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं आणि विजेचा तीव्र झटकाच बसला. मी अगदी त्या पिशाच्या सारखाच दिसत होतो. मी रागाच्या भरात ती ट्यूब फोडून टाकली आणि खाली बसलेल्या त्या चौघांनी वर पाहिलं. माझ्या रक्ताचे थेंब खाली पडत होते आणि माझी नजर त्या एका चेहऱ्यावर अडकली. विकी. आणि रॉकीचे शब्द पुन्हा डोक्यात घुमू लागले. आपल्यासोबत विश्वासघात झाला आहे. म्हणजे काल लायब्ररीमध्ये रक्ताच्या थारोळ्यात विकीचा मृतदेह नव्हता, तो तिथे मृत असण्याचे नाटक करत होता. रॉकीला बहुतेक ती चित्र पाहून सगळा अर्थ आधीच लागला होता विकीच्या कारस्थानाचा. तो सगळ्यांना लालसेत फसवून स्वतःचे काळे हेतू साध्य करत होता. मी समजलो होतो
की खरा बळी तर माझाच गेला होता, पण मी हतबल होऊन इतरांसारखे त्या नराधमाच्या तालावर नाचणार नाही. आता शेवटचा बळी जाणार माझ्या हातून, तो त्याचाच. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्याकडे अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच tksstoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुम्ही या कथा आता आपल्या वेबसाईटवर म्हणजेच tksstoryteller.com वर वाचू आणि ऐकू शकता. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला